मरण हे अंतिम सत्य असल्याचं मानलं जातं. शेवटचा प्रवास हा योग्य व्हावा, पार्थिवाचा सन्मान व्हावा, त्याचप्रमाणे दूरवरनं येणाऱ्या नातेवाईकांना, आप्त स्नेहांना घटकाभर बसता यावं यासाठी राज्यातल्या ठिकठिकाणच्या पालिकांनी नेटकी अशी अमरधामं उभारली आहेत. अनेक शहरांमध्ये असलेली ही व्यवस्था हा महाराष्ट्राचा वारसाच आहे. पितृपंधरवड्यानिमित्त या यंत्रणेसाठी योगदान देणाऱ्या हातांना आपण सलाम करायला हवा. मुख्य म्हणजे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठीही अनेक व्यक्ती, संस्था आणि महापालिकांसाठी सरकारी यंत्रणाही काम करते. वैकुंठ स्मशानभूमी हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. पुण्यात पेशवे काळापासून ओंकारेश्वर इथं हा स्मशानघाट होता. त्याचप्रमाणे सध्या असलेल्या पुणा हॉस्पिटलच्या समोर दुसरी एक स्मशानभूमी होती. पुढे दोन्ही भाग मध्यवस्थित आल्यामुळं या दोन्ही स्मशानभूमी 1970च्या दशकामध्ये सध्याच्या वैकुंठ स्मशानभूमी अर्थात नव्या पेठेतल्या विस्तीर्ण परिसरात हलवण्यात आल्या आणि नव्या पेठेतल्या या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या. 1970मध्ये पुण्याची लोकसंख्या कमी असल्यामुळं वैकुंठ स्मशानभूमीतल्या विस्तीर्ण जागेवर लाकडानं दहन केलं जायचं आणि अगदी छोटे ओटे त्यासाठी बांधण्यात आले होते. वाढत्या लोकसंख्येमुळे आता अधिक ओटे बांधण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सुरुवातीला एकच विद्युतदाहिनी होती, ती कमी पडू लागल्यामुळं 4 विद्युतदाहिन्या बांधण्यात आलेल्या आहेत. सध्या पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये 30पेक्षा अधिक ओटे हे लाकडी दहनासाठी बांधण्यात आलेले आहेत. पुणे परिसरामध्ये दहन करण्यासाठी 28 स्मशानभूमी आहेत. परंतु पुण्यातले त्याचप्रमाणे आसपासचे लोक अन्य कारणांमुळं दहन करण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीलाच प्राधान्य देतात. महापालिकेच्या विद्युत विभागानं पुणे शहरातल्या विविध स्मशानांमध्ये वायू प्रदूषित नियंत्रित करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार केली आहे. अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीला ही यंत्रणा चांगला पर्याय ठरत आहे. मंडळींनो, सातारा शहरासाठी माहुली ही एकमेव स्मशानभूमी आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं या स्मशानभूमीचं वर्णन केलं जातं. श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे माहुलीतली ही स्मशानभूमी ही चालवली जाते. या ट्रस्टनं लाकडांपासून अंत्यसंस्कार करण्यावर बंदी घातली आहे. ट्रस्टच्या आवाहनाला आता सातारकरांनीही प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळं लाकडाऐवजी गोऱ्यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे प्रदूषण करणारे विविध घटक साताऱ्यातल्या या स्मशानभूमीत टाळले जातात. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक लाभ, संरक्षण, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, त्याचप्रमाणे या ट्रस्टमार्फत सातारा शहरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. मंडळींनो, कोल्हापूर हे पंचगंगेच्या किनाऱ्यावर बसलं आहे. कोल्हापूरची स्मशानभूमी पंचगंगा मुक्तिधाम म्हणून ओळखली जाते. इथं मृतदेहाचं मोफत दहन केलं जातं. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत किंवा कुठल्याही जातीचा असो, सर्व पार्थिवांवर इथं मोफत दहन केलं जातं. त्याचप्रमाणे 24 तास इथं कर्मचारी तैनात असतात. या मुक्तिधाममध्ये एका वेळी 37 त्याशिवाय 3 बेवारस अशा 40 दहनांसाठीची एकाच वेळी व्यवस्था आहे. साधारणपणे एका अंत्यसंस्कारासाठी मंडळींनो 4000 रुपये खर्च येतो. पण हा सारा खर्च, त्याशिवाय तिथल्या कर्मचाऱ्यांचा खर्च आणि इतर खर्च हे तिथं असलेल्या दानपेटीतून मिळणाऱ्या पैशांमधून, त्याचप्रमाणे समाजातल्या दानशूर व्यक्तींकडून मिळालेल्या देणगीतून चालवले जातात. या साऱ्याचं व्यवस्थापन कोल्हापूरची महापालिका करते. मंडळींनो, सध्या सुरू असलेल्या पितृपक्ष पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या वैकुंठधामांचा, अमरधामांचा आढावा आपण घेतला.